IRS अधिकारी समीर वानखेडे आता राजकारणात एंट्री करणार असल्याची मोठी बातमी समोर आली आणि या बातमीसोबतच अशीही माहिती मिळाली आहे की समीर वानखेडे हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील आणि शिवसेनेकडनं मुंबईतील एका विधानसभेच्या मतदारसंघातनं विधानसभेची निवडणूक लढवतील। लोकसभा निवडणुकीच्या वेळेस देखील समीर वानखेडेंची निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा झाली होती, मात्र ही चर्चा बाजूला पडली। आता मात्र ते विधानसभा लढवणार असल्याच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे। समीर वानखेडे यांची ड्युटी सध्याला चेन्नईला होती, ते मुंबईतही काही काळ कार्यरत होते, त्यामुळे ते विधानसभा नक्की कोणत्या मतदारसंघातनं लढवणार आहेत याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। समीर वानखेडेंना विधानसभा लढवण्यासाठी अनेक जागांचे पर्याय आहेत, त्यामध्ये अणुशक्तीनगर सांगितला जातो, शिवाजीनगर, मानखुर्द, धारावी किंवा मग वाशिम मधील विधानसभेच्या एखाद्या जागेचा पर्याय दिला जाऊ शकतो। पण यापैकी नेमक्या कोणत्या जागेवरनं समीर वानखेडे विधानसभेची निवडणूक लढवतील पाहूयात या व्हिडिओमधनं। कार्डेलिया क्रूज प्रकरणावेळेस समीर वानखेडे हे चर्चेत आले होते। अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यावरती कार्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेंनी कारवाई केली होती। या प्रकरणाची देशभरात चर्चाही झाली होती। या प्रकरणावेळी समीर वानखेडे अडचणीतही सापडले होते, त्यांच्या कारवाईवरती शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या, शिवाय त्यांच्यावरती भ्रष्टाचार आणि खंडणीचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता। त्यानंतर समीर वानखेडेंना चेन्नईमध्ये पोस्टिंग देण्यात आली। सध्या समीर वानखेडे केंद्र सरकारच्या सेवेत आहेत। आता सरकारी नोकरी सोडून समीर वानखेडे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरणार असल्याचं सांगितलं जातंय, पण त्यापूर्वी समीर वानखेडेंना IRS पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे। त्यानंतर हा राजीनामा केंद्र सरकारच्या गृह विभागाला स्वीकारावा लागणार आहे आणि त्यानंतरच वानखेडेंच्या राजकारणातील प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल आणि ते विधानसभा निवडणूक लढवू शकतील। समीर वानखेडेंना विधानसभा लढवण्यासाठी अनेक जागांचे पर्याय सुचवले जात आहेत किंवा तशी चर्चा सुरू आहे। त्यामध्ये अणुशक्तीनगर, शिवाजीनगर, मानखुर्द, धारावी तसेच वाशिम मधील विधानसभेच्या जागेची चर्चा सुरू आहे। अणुशक्तीनगर या विधानसभा जागेची निवड चर्चाच म्हणावी लागेल, कारण इथनं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक हे सिटिंग आमदार आहेत, त्यामुळे नवाब मलिक स्वतः किंवा त्यांची मुलगी विधानसभेला या जागेवरून उभं राहू शकते अशी स्थानिक पातळीवरती चर्चा आहे, त्यामुळे अणुशक्तीनगरचा पर्याय इथं होतच नाही। दुसरं म्हणजे शिवाजीनगर, मानखुर्द विधानसभा जागेचा पर्याय येतोय। इथं समाजवादी पक्षाचे अबू आझमी विद्यमान आमदार आहेत। मूळचे उत्तर प्रदेशमध्ये असलेले अबू आझमी गेल्या 30 वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत। एक वेळा राज्यसभा खासदार तर 3 वेळा विधानसभेवरती निवडून जाण्याची त्यांची कामगिरी राहिलेली आहे। 2004च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आझमींनी मुंबईतील मानखुर्द, शिवाजीनगर आणि भिवंडी पूर्व या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। त्या दोन्ही ठिकाणी ते विजयी झाले होते। पुढे त्यांनी मानखुर्द हा मतदारसंघ कायम केला। 2009 पासून आझमी मुंबईतल्या या मानखुर्द, शिवाजीनगर मतदारसंघातून सतत निवडून येत आहेत। सध्या सुरू असलेली ही त्यांची 3री टर्म आहे। त्यांची मतदारसंघावरती असलेली स्ट्रॉंग पकड, उत्तर भारतीयांची मतं आणि अलीकडेच लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराला मिळालेलं मताधिक्य पाहता इथे समाजवादी पार्टीला शह देणं हे नवख्या उमेदवाराला शक्य नाही असं म्हटलं जातंय आणि त्यामुळेच तिसरा पर्याय उरतो तो धारावीचा। समीर वानखेडे हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील आणि धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, कारण महायुतीच्या जागा वाटपात धारावीचा मतदारसंघ हा एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला आलाय। धारावी विधानसभा मतदारसंघ हा आरक्षित मतदारसंघ आहे। काँग्रेसची या मतदारसंघावरती चांगली पकड आहे, तसेच शिवसेनेची देखील चांगली पकड आहे। 95च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या बाबूराव मोरे यांनी एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता, मात्र त्यानंतर इथं गायकवाड कुटुंबाचाच होल्ड राहिलेला आहे। आजवर शिवसेना भाजपच्या युतीमध्ये ही जागा सातत्याने शिवसेना लढवत आलेली, याही वेळेस इथून शिवसेना उमेदवार उतरवणार आहे आणि म्हणूनच या मतदारसंघातनं IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्या नावाची चाचपणी सेनेकडनं सुरू झाली आहे। धारावीमधील पुनर्विकास प्रकल्पावरनं या मतदारसंघात भाजपच्या विरोधात वातावरण तयार झाले, त्यामुळे भाजप या जागेसाठी विशेष काही आग्रही नाहीये। याआधी हा मतदारसंघ वर्षा गायकवाड यांच्या ताब्यात होता, आता मात्र त्या लोकसभेवरती निवडून गेल्यामुळे त्यांचं आव्हान शिवसेनेला सध्याला नसणार आहे असं गृहीत धरलं जात आहे आणि त्यांच्यानंतर या मतदारसंघात आता त्यांच्या बहीण ज्योती गायकवाड ह्या काँग्रेसकडनं लढणार असल्याचं समजतंय। तर महायुतीकडून समीर वानखेडे यांना शिंदे सेना उतरवण्याची शक्यता आहे। असं जर झालं तर यंदाच्या निवडणुकीमध्ये ज्योती गायकवाड आणि समीर वानखेडे असा सामना धारावीमध्ये रंगू शकतो। महत्त्वाचं म्हणजे धारावीमध्ये मुस्लिम आणि दलित मतदार निर्णायक ठरतात, त्यामुळे समीर वानखेडेंना धारावी नक्कीच
सोपी ठरणार नाही। समजा धारावीची जागाही नाही मिळाली तर मग वाशिमचा पर्याय देखील असू शकतो, कारण स्वतः समीर वानखेडे यांचं मूळ गाव हे वाशिम जिल्ह्यातील वरुड तोफा हे आहे आणि वरुड तोफा हे गाव वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यात येतं। या ठिकाणी समीर वानखेडे यांचं वडिलोपार्जित घर आहे, शेती आहे, त्यांचे नातेवाईक देखील तिथं असतात। तर समीर वानखेडे यांचे वडील महाराष्ट्र सरकारच्या अबकारी स्टेट एक्साइज विभागात कामाला होते। 2007 मध्ये अबकारी खात्यातनं वरिष्ठ निरीक्षक पदावरनं ते सेवानिवृत्त झाले होते आणि याच दरम्यान समीर वानखेडेंचं शिक्षण मुंबईत झालं होतं। त्यानंतरच्या काळात भलेही वानखेडे मुंबईत राहिले असले तरी त्यांनी गावासोबत असलेला संपर्क ब्रेक होऊ दिला नव्हता, कारण वाशिममध्ये समीर वानखेडे आणि त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर सातत्याने सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असल्याचं दिसून येतं। तसे व्हिडिओ देखील हे दाम्पत्य सोशल मीडियावरती शेअर करत असतात। मागच्या दिवाळीच्या वेळेस वाशिम जिल्ह्यातील एका वृत्तपत्रात समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांच्या दिवाळीच्या शुभेच्छा देणारी जाहिरात प्रचंड चर्चेच्या विषय ठरली होती। वृत्तपत्राच्या एका संपूर्ण पानावरती समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांचं छायाचित्र झळकलं होतं। त्यामुळे येथील रिसोड मतदारसंघातनं वानखेडेंना उतरवलं जाऊ शकतं असंही म्हटलं जातंय। सध्याला इथं काँग्रेसचे अमित झनक हे विद्यमान आमदार आहेत। भलेही रिसोड काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असला तरीही हेही लक्षात घ्यावं लागेल की मागच्या लढतीमध्ये काँग्रेसचे अमित झनक 2141च्या मतांच्या फरकाने जिंकून आले होते। त्यात रिसोड मतदारसंघातील 2 तालुक्यांमध्ये नगरपालिका आणि पंचायत समित्यांवरती भाजप आणि शिवसेनेचा वर्चस्व आहे। याचा फायदा देखील महायुतीला इथं होऊ शकतो। या रिसोड मतदारसंघात मराठा समाजाचं 55% मतदान आहे, तर मुस्लिम आणि दलित समाजाचं प्रत्येकी 11% मतदान आहे। या मतदारसंघात कायम जातीय समीकरणावरनं निवडणूक झालेली आहे। मतदारसंघात वंजारी समाजाचं मतदानही 16% आसपास असं सांगितलं जात आहे। असो, समीर वानखेडे यांच्याबाबत असलेल्या गेल्या काही काळातील चर्चा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत असलेले आरोप पाहता समीर वानखेडे हे भाजपशी जवळीक साधून असल्याचं म्हटलं जात होतं। अलीकडेच त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे हिरो तर देशाचे गृहमंत्री अमित शहा हे माझे आदर्श असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता। इतकंच नाही तर दोघा पती पत्नींनी मागच्याच वर्षात नागपूरच्या रेशीमबाग येथल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती। तसंच त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचीही भेट घेतली होती। त्यानंतर केशव हेडगेवार आणि गोळवळकर यांच्या समाधीवरती जाऊन त्यांनी फुलं देखील वाहिली होती। तेव्हा समीर वानखेडे भाजपमध्ये प्रवेश करतात की काय अशा चर्चाही सुरू झाल्या होत्या, पण आता वानखेडे शिवसेनेत जाण्याबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत। तुम्हाला काय वाटतं, समीर वानखेडे नक्की कोणत्या पक्षात जातील आणि नक्की कोणत्या विधानसभेच्या मतदारसंघातनं विधानसभेची निवडणूक लढवतील? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी लगावती YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।